प्यार से बोलो राधे 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 राधे। परम पावन कथा श्रीमद भागवतम कथा जी सुत सवनकादिकांना नैमिषारण्यामध्ये सांगतात, जी परीक्षिती महाराजांना शुकाचार्यांनी शुक्रताल या ठिकाणी सांगितलेली आहे। अतिशय परम पावन अशा प्रकारची ही कथा साक्षात भगवंत भागवतम स्वरूपानं या मृत्यू लोकामध्ये आजही आहेत। आणि म्हणून अशी ही सर्व जीवांना तृप्त करणारी श्रेष्ठतम अशा प्रकारची कथा या परम पावन कथेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। कार्यक्रमाचं निमित्त आपल्या या श्री तीर्थक्षेत्र सावडी गावातील परमपूज्य महंत श्री हिरा भारती महाराज मठामध्ये त्यांचेच अनुयायी सत्शिष्य श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ही परम पावन भागवतम कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि या परम पावन कथेमध्ये आपण सर्वजण तो श्रीमद भागवतमचा आनंद घेत आहोत। पिगतम भागवतम रसमालयम, या भागवत श्रवणाचा आपण रसपान करीत आहोत। आणि गेली 5 दिवस आपण निरनिराळे भगवंताचे अवतार पाहत आहोत। जवळजवळ 24 अवतारातील बरेचसे अवतार आपण आज पर्यंत त्या ठिकाणी ऐकलेले आहेत। आणि काल मात्र आपण भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाचा आनंद त्या ठिकाणी घेतलेला आहे। परम पावन अशा प्रकारची ही कथा भागवतम कथा, श्रेष्ठतम कथा, याचं आयोजन श्री शिवाजी महाराज मांढरे यांनी या ठिकाणी याचं चांगलं आयोजन केलं। वेळोवेळी मला प्रत्येक वेळी आठवण करून देणारे आमचे गुरुबंधू श्री ज्ञानेश्वरजी महाराज गवळी माऊली, या मठाचे सेवेकरी श्री चैतन्य भारती महाराज, जे रोज कथा श्रवणाला बसतायत। कालच्या कथेमध्ये ते तर भगवंताचे पिता श्री वसुदेव झाले होते। रोज त्यांच्या हस्ते त्यांच्या समवेत महादेवांचा अभिषेक होतो आहे। आणि फार सेवाधारी साधू, अगदी आपल्याला सांभाळून घेणारे साधू। तेव्हा चैतन्यजी महाराज भारती त्यांचं सानिध्य त्या ठिकाणी या कथेला आपल्याला लाभलेलं आहे। आळंदीचे सर्व विद्यार्थी, गणेशजी महाराज, बालाजी महाराज, पुन्हा गणेश महाराज कुंजीर, कार्तिक महाराज, अभिषेक महाराज आणि सिंथेसायझर वादक कपिलजी महाराज जंगले, आणि कथेमध्ये असावा कृष्ण असे आमचे कृष्णा महाराज अतिशय आनंदोत्सवामध्ये आपण हा कथा श्रवणाचा आनंद घेतो आहे। सुंदर अशी साऊंड सिस्टीम, जाधव बंधू मनापासून धन्यवाद आहे त्यांना। आणि या सर्व कार्यक्रमाचं जे शूटिंग होत आहे ते वैष्णव कीर्तनकार या चॅनलचे प्रोप्रायटर सर्वा अनिकेतजी महाराज तौर, त्यांच्या या सुंदर अशा मार्फत त्या ठिकाणी ही शूटिंग होते आहे। संपूर्ण 7 दिवसाची कथा आपण घर बसल्या पुन्हा यूट्यूबद्वारे त्या ठिकाणी श्रवण करणार आहोत। असे अनेकजी महाराज तौर, त्याचबरोबर जे काकडे महाराज आहेत, तात्या रोज कथेला आवर्जून उपस्थित आहेत, सरपंच आहेत, त्याचबरोबर अनारसे आहेत, महामुनी महाराज आदी करून सर्व या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवतात। दत्ता पाटील आहेत, त्यांचे चिरंजीव गोपीनाथ पाटील आहेत। सर्वांच्या संयुक्त विद्यमाने चाललेली ही कथा, आणि या कथेतील आजचा कृष्ण परमात्म्यांचा बाललीला
हा कथा भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. काल आपण कृष्ण परमात्म्यांचा जन्मोत्सव साजरा केला. श्रीकृष्ण परमात्मा मथुरेतून गोकुळामध्ये आणले आणि त्या गोकुळात आणल्यानंतर त्या गोकुळातल्या सुखाचं काय वर्णन केलं महाराजांनी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. सर्वांना आनंद झालाय. ते भगवान गोपाल कृष्ण आणि त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी त्यांचा जन्मोत्सव झाला. आणि मग इकडे मात्र मथुरेमध्ये दुराचारी अशा प्रकारचा तो कंस. आणि त्या कंसाला ती माया जाता जाता सांगते, कंसा तुझ लागी वधी उपजला मजा आधी. तुला जो मारणार आहे ना तो माझ्या आधी गोकुळामध्ये वाढतोय. हे कंसाला कळलेलं आहे. आणि मग ते कळल्यानंतर तो कंस भगवान कृष्णांना मारण्यासाठीचे अथक प्रयत्न करतात. अनेक प्रकारचे प्रयत्न त्यानं केलेले आहेत. आणि तो अनेक प्रकारचे प्रयत्न करतोय. त्यानं पैंजेचा विडा त्या ठिकाणी ठेवला. लक्ष देऊन कथा ऐका बरं का. आणि पैजेचा विडा त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानं. जो कोणी हा पैंजेचा विडा उचलील आणि त्या कृष्णाला इथपर्यंत घेऊन येईल त्याला काय त्याचं बक्षीस असेल ते दिलं जाईल. मग तो पैजेचा विडा उचलायचा कोणी म्हणून पहिला उचलला कोणी, मावशीनं उचलला. काय नाव तिचं, पुतना. काय पुतना शब्दाचा अर्थ आहे, पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जिच्या ठिकाणी पावित्र्यता नाही तिला काय म्हणायचं, पुतना. कोण होती ही पुतना, बळीची कन्या होती बरं का रत्नमाला. तिनं भगवंताचं वामन रूप पाहिलं आणि मनामध्ये म्हणाली काय देवाचं सुंदर स्वरूप आहे, किती सुंदर दिसतोय भगवान, असा मुलगा मला व्हावा. पण एक थोड्या वेळानं भगवंतानं पाताळात घातलं बळीला आणि तिच्या मनाची अवस्था अशी झाली, म्हणले असा बाळ मला व्हावा पण झालेला बाळ त्याला विष घालून मारावा. आणि म्हणून पुढच्या जन्मामध्ये ती कोण झाली, पुतना झालेली आहे, कंसाची बहीण. आणि मग ते पुतना मावशीनं काय केलं, पैजेचा विडा उचलला आणि सांगू लागली भावाला, कंसाला सांगू लागली दादा येते घेऊन म्हणले. त्याला घेऊन नाही येत, मारूनच येते. आणि मग स्तनामध्ये विष भरलेला आहे आणि ती स्तनामध्ये विष भरून त्या ठिकाणी ती पुतना मावशी निघाली. पण निघाली कशी, अतिशय सुंदर अशा प्रकारचा शृंगार तिनं केलेला आहे. आणि तो तिनं जो शृंगार केला आहे त्या शृंगाराचं वर्णन आलेलं आहे. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजन कमरेला कंबर पठा, नाकात नथ घालून सारा थाट माट करुनी, नाकात नथ घालून सारा थाट माट करुनी, नेसली शालू पैठणचा. अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्वरूप तिनं केलेलं आहे. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे आली नंदाची अंगना, स्वरूप सुंदरा देवांगना. अगदी अप्सरेला लाजवेल अशा प्रकारचं सुंदर स्वरूप तिनं केलं. आणि गावात आल्यानंतर मात्र तिनं नवजात जन्माला आलेली जी बालकं आहेत ती बालकं मारायला तिनं सुरुवात केली. बरेचशी बाळं त्या ठिकाणी तिनं मारलेली आहेत. आणि मग आली नंदाच्या वाड्यात आली, आवाज दिला, हे नंद राजा, हे यशोदा, मला असं कळालं की तुला मुलगा झाला म्हणून. यशोदा म्हणली तू कोण आहेस. कसं तरी तिनं काहीतरी नातं सांगितलं. अगं म्हणले मी तुझी बहीण आहे, तुला इकडे गोकुळामध्ये दिलं आणि मला लांब दिले म्हणले परदेशात, पण आले तुला बाळ झालेलं कळलं म्हणून. आणि मग काय, यशोदा म्हणली मग काय करायचं. म्हणजे काय नाही, मला त्याला भेटू दे, मला त्याचं दर्शन घ्यायचं. भगवंत झोपलेले होते. यशोदा म्हणली बाळ झोपलेला आहे, तुला त्याचं दर्शन होणार नाही, जागा होईल त्यावेळी घेईन, देईन म्हणले तुला. आणि मग काय,
भगवंत म्हणतात पहिलंच भवानीचं गिऱ्हाईक आलंय आणि मी झोपा काढायच्या नाही जमणार. रडायला लागले भगवान. आणि मग यशोदा म्हणते रडते घ्या. आणि मग ते पुतणीनं घेतलं, भगवान परमात्म्याला मांडीवर घेतलं आणि ते दूध पाजायला सुरुवात केली. आणि मग त्यावेळी भगवान कृष्ण परमात्मा डोळे झाकतात. आता भगवंतांनी डोळे झाकले याचे बरेचसे कारण भागवतमध्ये आलेले आहेत, पण एक कारण सांगतो. डोळे झाकण्याचं कारण भगवान शंकरांचं ध्यान केलं कृष्ण परमात्म्याने. कारण ज्यावेळी कृष्णांना संकट पडतं त्यावेळी शंकर धावून येतात, आणि शंकरांना संकट पडतं त्यावेळी कृष्ण धावून येतात. आता संकट कोणाला आहे? कृष्णांना. शंकरांचा धाव आहे. का? म्हणजे हिनं आता विष भरून आलेली आहे. विष कोण प्राशन करतं? पचवायची ताकद कोणाकडे? भगवान शंकरांकडे. तुम्ही म्हणाल महाराज मग शंकरांना कधी संकट पडलं होतं? भस्मासुराच्या वेळेला संकट पडलं नव्हतं का? भस्मासुर मागे लागला होता त्यावेळी भगवान कृष्ण, भगवान नारायण मोहिनी झाले होते. शंकरांना संकट पडतं त्यावेळी भगवान नारायण धावतात, आणि नारायणांना संकट पडतं त्यावेळी भगवान शंकर धावतात. बोला राधे राधे. अशा पद्धतीनं भगवान डोळे झाकतात. आणखी डोळे झाकण्याचे कारण आता एक आपण श्री मारणार आहोत, त्यासाठी डोळे झाकलेले. मग तिचं संपूर्ण दूध तर प्राशन केलंच, ते विष तर प्राशन केलंच, पण संपूर्ण रक्त प्राशन केलं भगवंतानं. एकही नाडी नीट ठेवली नाही. आणि सोशियली पुतना येणे मोहिलेले करू, संपूर्ण पुतना शोषून टाकली आणि तिला त्या ठिकाणी मारून टाकलेली. भगवंताचं अवघं 6 दिवसाचं वय आहे आणि पुतनेला त्या ठिकाणी मारून टाकली. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीने पुतनेचा त्या ठिकाणी मोक्ष झाला. असं म्हणतात ती ज्यावेळी गेली, ती ज्यावेळी मरण पावली त्यावेळी तिच्या अंगाचा सुवास येऊ लागला, आणि तिचा असा सुवास येऊ लागला, सुगंध येऊ लागला. भगवंतानं तिला मोक्षच दिला होता. तरी संकाधिकाचे निभाने मोक्ष सौर शोधित लाजी पुतने. मोक्ष दिला पुतनेला. आणि ज्यावेळी पडली, मरून पडली, त्यावेळी फार आवडलं शरीर झालं तिचं. भगवंताला म्हणतात शिडी लावून काढला. अद्भुत अशा रसामध्ये तिचं वर्णन आलेलं आहे. केला पुतनेचा मोक्ष त्या ठिकाणी झाला. एक दिवस आई यशोदा गोप गोपी स्वागतामध्ये गुंतलेल्या होत्या, म्हणून भगवंतांना एका बैलगाडी खाली त्या ठिकाणी झोपवलेलं होतं. एक षटकासुर नावाचा दैत्य त्या बैलगाडीमध्येच जणू काही बसला, आणि त्या षटकासुरानं भगवंताला मारण्यासाठीच तो आला होता. कंसानंच लावला होता त्याला. भगवंतानं एक पाय मारून त्या ठिकाणी त्या छकडा त्या ठिकाणी तो मोडला, म्हणजे ते बैलगाडी मोडलेली आहे आणि षटकासुराचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. एक तृणावर्त नावाचा दैत्य आलेला आहे. वावटळीच्या रूपात आलेला तो तृणावर्त. भगवंत त्याला मारतात. कसे मारतात? तो भगवान कृष्णांना आकाशामध्ये घेऊन गेला. वावटळीच्या रूपात होता तो. भगवंतांनी आपलं वजन वाढवलं आणि ते सहन न झाल्यानं त्याचा वेग शांत झालेला आहे. मग तो चालू शकला नाही. भगवंताचं वजन सहन न झाल्यानं भगवंत त्याला जणू काय एखाद मोठा शिलाखंड म्हणजे मोठा दगड त्या ठिकाणी हातामध्ये आलाय की काय असं त्याला वाटू लागलं. मग भगवंतानं त्याचा गळा पकडलेला आहे आणि त्याचं नरड असं दाबलेलं आहे, आणि त्याच्या डोळे त्याचे ते बुबुळ बाहेर पडलेलं आहे. त्याचं बोलणं बंद झालं आणि त्या तृणावताचा त्या ठिकाणी वध झालेला आहे. आणि अशा प्रकारे भगवान परमात्म्याने त्या तृणावताला सुद्धा त्या ठिकाणी मोक्ष दिला. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीनं भगवान 1 वर्षाचे होत आहेत. 1 वर्षाचे झालेले भगवान गर्गाचार्य येतात, आणि गर्गाचार्य आल्यानंतर त्या गर्गमुनींना विचारलं जातं बाळाचं जातक त्या ठिकाणी नाव की ठेवलं पाहिजे, नामकरण विधी झाला पाहिजे. भगवंताचं नामकरण करायचं आहे. मग गर्गाचार्य नामकरण करायला सांगतात. जो रोहिणीचा पुत्र आहे, रामासारखा गुणी अशा प्रकारचा आहे, बलवान आहे, म्हणून त्याचं नाव बलराम ठेवलं जातं. बोलिये बलराम भगवान की जय. भगवंताच्या 24 अवतारामध्ये बलरामांचं सुद्धा त्या ठिकाणी आणि अवतार सांगितला गेला जातो. त्यांना संकर्षण असंही म्हणतात.
रोहिणी पुत्र बलराम आणि यशोदेचे पुत्र वर्ण त्यांचा काळा आहे म्हणजे कृष्ण आहे म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी कृष्ण ठेवलेलं आहे. वसुदेवाचे पुत्र म्हणून वासुदेव भगवंतांना नाव होतं. बोलिये वासुदेव की. वसुदेवाचे पुत्र म्हणून वासुदेव. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भजन म्हणतात पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. पांडुरंग हरी जय जय टाळी वाजवा. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. वासुदेव म्हणतात. वसुदेवाचे पुत्र वासुदेव. अशा प्रकारे भगवंतांचा नामकरण संस्कार त्या ठिकाणी होतो. आता पुढे एक महाबळ भट्टांची कथा आली. तशी ती भागवतममध्ये महापुराणमध्ये नाही आहे परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मात्र सांगितली जाते. ब्राह्मण होऊन आला होता आणि तो आला का गर्ग मुनींचं जे काही जातक आहे ते चुकीचं आहे सांगायला आला होता. यशोदेनं कृष्णाचं त्या जातक विचारलं त्यांना. तो सांगू लागला महाबळ भट्ट म्हणले गर्ग तो चुकला गणिती. गर्गाचार्यांना काय कळतं म्हणले. मी सांगतो अरे हा मूळ नक्षत्रावर बाळ जन्माला आलेला आहे. हा सर्व कुळाचा नाश करणार आहे. त्यामुळं खड्डा खांदा आणि एका खड्ड्यामध्ये याला पुरून टाका. हे कळल्याबरोबर भगवंताला काही झालं नाही. भगवंताला काही वाटलं नाही. देवाला काही बोललं तरी देवाला काही होत नाही. पण गर्ग तो चुकला गणिती न साहे उणे भक्ताचे. भक्ताचा कमीपणा देवाला आवडत नाही. गर्गाचार्यांना हा असं बोलतो. मग काय अचेतन गोष्टीनं मारला त्याला. कशा पद्धतीनं मारला. ज्या पाटावर बसला होता तो पाट उलटला आणि चिमटा आला आणि जसा चिमटा आला तसं चिमट्यानं नाक दाबलं. जसं नाक दाबलं तसं आ केलं ना ते लाटणं आलं. लाटणं कळतं ना तुम्हाला. बेलनं म्हणतात काय बघा त्याला. हे चपात्या लाटायचं ते आलं की तोंडामध्ये शिरलं. अशी त्याची पाचव धारण केली. पाचव धारणच म्हणता ना तुमच्या इकडं. काय अवस्था झाली त्याची. पंचांग फाटले जानवे तुटले हो आणि धोतर निसटले टिंब टिंब. बोला राधे 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 राधे. ब्राह्मण म्हणून आला म्हणून भगवंतानं त्याला सोडला. कारण भगवान ब्राह्मण प्रतिपालक आहे. ब्राह्मणाचं नाटक जरी केलं तरी भगवंत त्याला काही करत नाही म्हणून त्या महाबळ भट्टाला सोडला. तो राक्षसच होता. त्याला सोडला भगवंतानं. आणि मग भगवान परमात्मा असे हळूहळू त्या ठिकाणी रांगू लागले. कसे रांगू लागले. तळवे तळहात तळहात टेकीत. तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत. तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. आपल्याला वेळ नाही. भगवान त्या ठिकाणी रांगू लागले. तळवे तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान डाव्या गुडघ्याने रांगतात का. कारण त्यांचा एक पाय कसा आहे. लंगडा 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 बाई ग. लंगडा 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 बाई ग. देव एका पायाने लंगडा बाई ग. देव एका पायाने लंगडा बाई ग. देव एका पायाने लंगडा बाई ग. लंगडा 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 बाई ग. लंगडा 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 बाई ग. देव एका पायाने लंगडा बाई ग. देव एका पायाने लंगडा बाई ग. एका पायाने लंगडा बाई ग. यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. राधे राधे. एका पायानं भगवान लंगडाय म्हणून एका पायानं रांगतो. लक्षात ठेवा. त्याचं कारण काय. कारण एक पाय भक्ताचा आहे आणि एक पाय दुष्टाचा आहे. तुम्हाला समजलं असेल. समजणे वाले कोई सारा काफी आहे. असा तो भगवान त्या ठिकाणी रांगू लागलेला आहे.
रांगता 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 भगवान त्या ठिकाणी हळूहळू मोठा होऊ लागला. अमावस्येपासून चंद्र पौर्णिमेपर्यंत जसा कलाकालानं वाढतो तसा भगवान त्या ठिकाणी वाढू लागलेला आहे. आणि मग तो वाढू लागलेला भगवान तीन वर्षाचा झाला. तर भगवान परमात्म्यानं काय केलं, अनेक प्रकारानं त्रास द्यायला सुरुवात केली. यशोदे मातेला खोड्या करायला सुरुवात केली. तो खोड्या करतोय म्हणून भगवंताला तर एका उखळाला बांधलं. आणि त्या उखळाला बांधल्यानंतर ती उखळ बंधन लीला भगवंताची फार श्रेष्ठतम सांगितलेली आहे. कधी गोकुळात गेला तर त्या ठिकाणी ती उखळ बंधन लीला सांगितलेली आहे. मग ते बांधलेलं उखळ यशोदा माता कामामध्ये गुंतल्यानंतर त्या उखळासहित भगवान चालू लागले. चालत चालत एका दाट झाडीमध्ये आले. तिथे 2 झाडे होती जवळजवळ, आणि त्या दोन्ही झाडांच्या खोडातून त्या ठिकाणी ते उखळ नेलं. फक्त त्या झाडांना उखळाचा स्पर्श झाला तसे ते झाडं मोडून पडले, उलमडून पडले. त्या झाडातून 2 दिव्य पुरुष निघाले, नल कुबेर आणि मणिग्रीव. यमला अर्जुन म्हणतात त्यांना. ते कुबेर पुत्र होते. वारुणी नावाची मदिरा पेले होते आणि ते धुंद झालेले होते. विवस्त्र नग्न स्नान करीत होते. नारद महर्षींनी त्यांना शाप दिला की तुम्ही वृक्ष व्हाल. ते म्हणले आम्हाला उशाप कधी मिळेल, आम्हाला उशाप कधी मिळेल. त्यावेळी नारद महर्षी सांगतात कृष्ण भगवान तुमचा आणि द्वापार युगामध्ये काय करतील, उद्धार करतील. बोला गोपाल कृष्ण भगवान की. अशा प्रकारे भगवान परमात्मा त्या उखळ बंधनाची लीला करतात आणि यमला अर्जुनांचा त्या ठिकाणी उद्धार करतात. आणि मग ते यमला अर्जुनांचा उद्धार झाल्यानंतर हळूहळू भगवान त्या ठिकाणी वाढू लागतात. वाढू लागता खोड्या करू लागतात. कोणी म्हणलेलं आहे ना, लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन, मोहन 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 मोहन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन मोहन. हो, अनेक प्रकारच्या भगवान परमात्म्या खोड्या करतात. आणि त्या खोड्या करत असताना गवळणी गारानी सांगती यशोदेशी. गवळणी गारानं सांगू लागल्या, यशोदे तुझ्या बाळानं असं केलं, तुझ्या बाळानं तसं केलं. अनेक लहान लहान मुलांना घेऊन भगवान परमात्मा खोड्या करू लागलेले आहेत. अनेक प्रकारचे सवंगडी गोळा केलेले आहेत. श्रीदामा, मधुमंगल, तन सुखा, मन सुखा, अनेक प्रकारचे गोपाळ भगवान परमात्म्यानं समवेत घेतलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रीयन कीर्तनकारांनी चिम्या, पेंद्या, बोबड्या, वाकड्या अशा प्रकारची नावं त्या ठिकाणी त्या गोपाळांना दिलेली आहेत. ते सगळे गोपाळ भगवंताने घेतले आणि प्रथम भगवान परमात्म्यानं खोडी, सगळ्यात पहिली खोडी करायची कोणती, पहाटे पहाटे गाया जे वासरं होती ना गोठ्यातली ती सोडून द्यायची आणि त्याच्या जागेवर गाढवं बांधायची. बोला गोपाल कृष्ण भगवान की. आणि मग गवळणी धारा काढायला गेल्या, त्यांना ते दूध मिळत नव्हतं, मग लाथाच खायला लागायच्या. बोला राधे 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 राधे. अनेक प्रकारच्या खोड्या भगवंतानं करावात. एक तर गवळण आली आणि यशोदेला सांगू लागली, यशोदे तुळशी दळ काढिले अंगणी, वरी मोते चक्रपाणी. म्हणजे अशी रांगोळी काढली, तुझं पोरगं कुठून आलं आणि त्या रांगोळीवरच मुतून गेलं. मुतून गेलं म्हणजे लघुशंका केली. वरी मोते चक्रपाणी. एक गवळण आली, यशोदे काय सांगायचंय, परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडला सैरा त्यावरी. म्हणजे काय सांगायचं तुझं पोरग. आमचा माझा सासरा आणि असा दुपारचा उन्हाला बाहेर झोपला होता, उघडाच झोपला होता. म्हणजे धोतर घातलं होतं त्यानं पण उघडा झोपला होता. त्याची अशी मोठी डेअरी, तुझं पोरग कुठून आलं आणि ताकाचा डेरा घेतला आणि त्याच्या डेअरीवरच फोडला. बोला राधे 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 राधे. आता याचा दुसरा अर्थ असा आहे की डेरा फोडीला दंभाचा. दंभाचा म्हणजे म्हातारं दांभिक होतं. ते दांभिक होतं म्हणजे चांगलं टिळा लावायचं,
टोपी घालायचं, भजन म्हणायचं, हरिपाठ म्हणायचं, चांगलं वारीला जायचं, भजन करायचं, सगळं करायचं, पण शिवेलही द्यायचं. बोला राधे राधे. खाष्ट असं म्हातारं होतं ते. त्याच्या ठिकाणचा दंभ भगवंतानं त्या ठिकाणी काय केला? नाहीसा केला. डेरा फोडीला दंभाचा. एक गवळण तर सांगायला आली, यशोदे काय सांगायचंय? फक्त तुझ्या मुलाला म्हणलं होतं माझ्या घरी येऊनच दाखव, माझ्या घरी येऊनच दाखवतो. त्या पोरानं तुझ्या काय केलं म्हणले यशोदे? आम्ही दोघं नवरा बायको झोपलो होतो. झोपलेले असताना आमच्या दोघां नवरा बायकोच्या मध्येच काय केलं? त्यानं मुंगूस सोडून दिलं. बोला राधे राधे. राधे राधे. आता ते मुंगूस पाहिल्यानंतर ती गवळण म्हणे, मी म्हणायचे मुसुंग 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 मुसुंग, माझा नवरा म्हणायचा सुमुंग सुमुंग सुमुंग. आम्हाला त्या गडबडीमध्ये मुंगूस म्हणायचं सुधरेना. बोला राधे राधे. असं तुझं पोरग. एक गवळण आली म्हणले काय सांगायचं यशोदे? फक्त म्हणलं माझ्या घरी येऊनच दाखव, तुझं टंगडच मोडीन. बोला राधे राधे. राधे राधे. आणि नुसतं एवढंच म्हणलं टंगडच मोडीन. भगवान म्हणले पेंद्या तिचा घर नंबर लिहून घे रे, तिचा घर नंबर टिपून घे, व्हॉट्सअप नंबर, फेसबुक नंबर, काय तिचं इन्स्टा वगैरे सगळे ID घे. म्हणजे त्या काळची, त्यावेळी नव्हती पण घे म्हणले पत्ता. कोणत्या आळीला राहती? बुजायच्या आळीला राहती का बघ म्हणले तेवढी. बोला राधे राधे. राधे राधे. आणि मग भगवान परमात्म्याने एक लीला केली. तिच्या घरी चोरी केली. कशाची? दह्या दुधाची. भगवंत दही चोरतात, लोणी चोरतात. हे पहा, गट्टा चोरल्यावर पाप लागतं बरं का, पकवाजाचं. हातोडी चोरल्यावर पाप लागतं, पण दही दूध लोणी चोरल्यावर पाप लागत नाही. बोला राधे राधे. दह्या दुधाबरोबर भगवंतानं चोरी केली. कशाची? चित्ताची चोरी केली. हरिने माझे हरिले चित्त, हो भार वित्त विसरले. भगवान परमात्मा चित्ताची चोरी करतात. माझे चित्त चैतन्य चोरून नेले हो. भगवान चित्ताची चोरी करतात. त्याच्याबरोबर दह्या दुधाची त्या ठिकाणी चोरी करतात. भगवान परमात्मा लोण्याची चोरी करतात. जे सार आहे त्याची चोरी करतात. लक्षात घ्या, हे चित्त चोरतात भगवान. आणि मग त्या गवळणीच्या घरातलं भगवंतानं दही दूध त्या ठिकाणी खाल्लं. आणि खाल्ल्यानंतर पकडल्याचं नाटक केलं. हे त्या गवळणीने पाहिलं, हाताला धरलं. म्हणले तुझी आई म्हणायची गडे मुद्द्यामाला सहित आणि चोरटा. म्हणजे तुझा पोरगा चोऱ्या करताना मुद्द्यामाला सहित आण. म्हणून आता म्हणले मुद्दा गावला, मुद्द्यामाला सहित गावलेला आहे. चल चल म्हणले, चल चल चल. हाताला धरलं आणि त्या कृष्णाला त्या ठिकाणी ओढीत ती घेऊन चाललेली. पण काय सांगायचंय, अख्ख्या वाटेमध्ये लोक तिला आरडून सांगतात, अगं यमुनाबाई, अगं यमुनाबाई. ती म्हणायची 3 वाटची माती तुमच्या तोंडात पडो. अगं अगं गवळणींनो, मला मुद्द्यामाला सहित कृष्ण गावलाय. त्या बाया सांगायच्या अगं अगं यमुनाबाई, अगं यमुनाबाई ऐकून तर घे. ती म्हणायची तुमचं काय ऐकायचं ना, आता मला कोण गावलंय? कृष्ण गावलाय. बोला राधे राधे. राधे राधे. आज तुम्ही काय राधे राधे म्हणेनत? राधे राधे. आली नंदाच्या वाड्यात. नंदाच्या वाड्यात आली तर पाहते तर काय, यशोदेच्या कडेवर कृष्ण परमात्मा. बोले गोपाल कृष्ण भगवान की. आणि जसा कृष्ण यशोदेच्या कडेवर पाहिला आणि तिनं हाताकडं पाहिलं, हाताला कोण? तिचंच पोरग. ते बोले बाळ्या तू कधी रे हाताला आला? अगं आई तुला घरापासून सांगतोय माझा हात सोड, माझा हात सोड. तू माझा हात सोडतच नाहीये. आणि मग तिला कळालं, गवळणी सगळ्या सांगत होत्या ना, अगं यमुनाबाई, अगं यमुनाबाई. पोराला घेऊन कुठं चालली? बोला राधे राधे. अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवंतांना त्या ठिकाणी कराव्यात. एकनाथ महाराज वर्णन करतात ना, तिसरी आली धावणी आणि बाय काय केले करणे, पतीची दाढी माझी वेणी, गाठ न मारुनी, गाठ बाय कोणाची सुटेना, गाठ बाय कोणाची सुटेना. यशोदे बाळ तुझा काना, कुठवर सोसू देंगाना. यशोदे बाळ तुझा काना, कुठवर सोसू देंगाना.
काय सांगायचं याची करणी. तिसरी आली धावणी, आने बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठण मारून गेला ग पळून. काय सांगायचे असू दे, काहीच म्हणले नव्हते याला. माझ्या घरी येऊन दाखव फक्त एवढं म्हणले. तर काय केलं तुझ्या पोरानं, माझ्या मालकाच्या दाढीची आणि माझ्या वेणीची गाठण मारली गेला ना पळून. आता सकाळच्या पारी आम्ही दोघं नवरा बायको उठलो, माझ्या त्या वेणीला झटका बसला. म्हणून मी नवऱ्याला म्हणले, तुम्हाला काय कळतं का नाही, आपला नातू आता 4थीला गेला आणि वेणी ओढता माझी वेणी ओढता. आणि मग भगवंतानं सांगितलं, मग त्या तिच्या नवऱ्यानं सांगितलं, अगं मी कशाची वेणी ओढतो, तूच माझी दाढी ओढतेस. मस्त होऊन या मातली धांगडी करशी ओढाओढी मज लागी, तूच म्हणले माझी दाढी ओढतेस. आणि मग काय सांगायचंय, ओढाओढी करते म्हणल्यानंतर दाढी ओढते म्हणलं. मग पाहिलं दोघांनी, पाहिल्यावर कळलं दाढी चिनवेणीची काय झालेली गाठ पडली. आता हे पूर्वीचं लग्न होतं बरं का, गवळण होती 7.5 फूट आणि गवळी होता 5.5. मग आता सांगा, वेणीवालं कुठं पुढं ना, आणि दाढीवालं कुठं. हा, ते चाललं की असा झटका बसायचा त्याच्या दाढीला. बोला राधे 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 राधे. आणि काय सांगायचं मग, जाळता जाळे ना, तुटता तुटे ना, ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला. ती काय गाठ सुटे ना, कोणी बांधली होती. अहो साधी ब्राह्मणानं गाठ जर मारली, पुंडे काकानी जर गाठ बांधली तर 7 जन्म सुट्टी नाही. हा, कोर्टामध्ये तुम्हाला सवलत देतील, तू माहेरात राहा, यानं त्याच्या घरी राहायचं, तुम्हाला सवलत देतील. पण बंधन तुटत, हे बंध रेशमाचे. 8 जन्म सुट्टी नाही, 7 जन्माचे फेरे घेतो आपण, सुट्टी नाही. साध्या ब्राह्मणानं गाठ मारली, 7 जन्म सुट्टी नाही. ही ब्रह्मदेवाच्या बापानं गाठ मारली, गाठ सुटेन का हो मावशी. त्या फुलांच्या ह्याच्यावर बसू नका ना, इकडे पुढे या, पुढे या, पुढे या. बोला राधे राधे. कशी गाठ सुटेन, कापता कापेना, तुटते तुटेना, सुटता सुटेना गाठ. आणि मग तो गवळी म्हणला, काय ग कृष्णाला काय म्हणली होती का. हो म्हणली होती, माझ्या घरी येऊन दाखव. बघ म्हणले, त्यानंच केली लीला. आधीच भगवंतानं काय केलं होतं, आदल्या दिवशी सगळ्या गोपाळांना सांगितलं होतं, ताट तांब्या परात वाट्या सगळं काही घेऊन या, चमचे घेऊन यायचे, आपल्याला वरातीला जायचे. बोला राधे 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 राधे. मग हे वैतागलेले गवळण गवळी दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तसं वाद्य काम वाजायला लागलं, धातडान 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 धातडान. हो हो, तुम्हाला हे बी येते का. जाऊ दे, एवढी कथा झाली की आपण लग्नांवर जाऊ. थोडं वरातीचं बी आलं पाहिजे, मग येतंय म्हणल्यावर काय हरकत आहे. बोला राधे राधे. आणि मग हे वरात सगळी वाजत वाजत कुठे आली, नंदाच्या वाड्याला आली. आणि त्या नंदाच्या वाड्याला ती वरात आल्यानंतर शेवटी त्या गवळणीनं हात जोडले. हात जोडते, पाया पडते, करते विवंचना, कृष्णा हे गाठ सोड. मग भगवंतानं कृपादृष्टीनं पाहिलं, म्हणले गाठ सोडीन पण आगावपणा करशील का. म्हणले कावळा शिवे पोत नाही बुवा जमणार आगावपणा करायला. बोला राधे राधे. अशा भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या खोड्या करतात. आपल्याला भगवंताच्या 36 वर्षाच्या वयापर्यंत जायचे, कारण भगवंताचं लग्न 36व्या वर्षी झालेलं आहे. बोला राधे राधे. आपण खोड्या भगवंताच्या थोडक्यात सांगून, भगवान त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या संकटांमध्ये राहतात. तृणावताचं संकट आलं, षटकासुराचं संकट आलं. या संकटामुळे म्हणले जागा बदलल्यावर बरं पडेल. म्हणून भगवान परमात्मा नंद बाबा सगळे गोकुळ सोडतात आणि कुठे येतात, वृंदावनामध्ये येतात. वृंदावन प्यारो वृंदावन. वा कार्तिक म्हणा. वृंदावन प्यारो वृंदावन. वृंदावन प्यारो वृंदावन. वृंदावन प्यारो वृंदावन. वृंदावन मेरो वृंदावन. टाळी वाजवा, हात उठा के. वृंदावन मेरो वृंदावन. वृंदावन मेरो वृंदावन. वृंदावन प्यारो वृंदावन. वृंदावन प्यारो वृंदावन. वृंदावन प्यारो वृंदावन.
बिहारी लाल की बाके बिहारी लाल की गेला ना वृंदावनला, आमच्या पुजई गेल्या होत्या, गेलता ना, काय आनंद आहे महाराज तिथं. काय त्या गोप गोपिका आजही भगवान त्या मधुवनामध्ये येतात. 6च्या नंतर त्याला कुलूप लावतात, कारण जो तिथे अडकला ना वेडा होतो, तो वेडा होतो. बोला राधे 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 राधे. बाके बिहारी, बाके मतलब बाका वाकडा देव, बाके बिहारी गेलो होतो आम्ही. कथेच्या पूर्वी म्हणलं वृंदावनला जायचो, एक 10 वर्षापूर्वी गेलो होतो. पण या कथेच्या योगानं, तुमच्या या सावडीच्या कथेमुळे वृंदावनला जाऊन आलो. गोकुळ मथुरा, काय काय भक्ती आहे महाराज तिकडे, वा वा, काय भक्ती आहे. तरुण अशी भक्ती दिसते तिथे, वा वा. हे आपल्या लग्नात मेकअप करतात ना महिला, काय त्या नवऱ्याला बायको ओळखू येत नाही, काय ते मेकअप असतो, तसला मेकअप करत नाहीत. कधी गेला तर पहा, असे जोडीनं येतात, राधा कृष्ण नवरा बायको जोडीने येतात तिथे देवाच्या दर्शनाला, असा शृंगार करतात. उगेच काही नाही, कसल्या पावडर वगैरे काही नाही, साधा मेकअप, पण अशी राधा कृष्णाची जोडी दिसते. बोला राधा राधा राधे राधे. वृंदावन येते महाराज. आता वृंदावनवर भरपूर बोललो असतो, पण आपल्याला पुढे जायचे. भगवान वृंदावनामध्ये आलेले आहेत, अनेक प्रकारचे विघ्न आले म्हणून वृंदावनामध्ये आले. एक दिवस कृष्ण बलराम गोपाळ गाया चारीत होते. एक खोट्या वासराचं रूप घेऊन एक राक्षस आला, त्याचं नाव वत्सासूर. भगवान परमात्म्यानं त्याला दोन्ही पायाला पकडून असं जोरात त्या ठिकाणी आपटून मारलेलं आहे. वत्सासुराचा वध झालेला आहे. बोले गोपाल कृष्ण भगवान की. मग एक बकासूर नावाचा त्या ठिकाणी दैत्य आलेला आहे. बोला राधे राधे. बकासूर नावाचा त्या ठिकाणी एक दैत्य आलेला, बागड्याचं रूप घेतलेलं आहे त्यानं. बलराम गोपाळांनी पाहिलं, कृष्ण परमात्म्याला त्यानं चोचीमध्ये आतमध्ये गिळून टाकलं. भगवान मात्र त्याच्या टाळूच्या खाली गेले आणि योगाग्नी पेटवला. मग तो अग्नीचा दाह त्याला शांत झाला नाही. भगवंतानं तो अग्नी पेटवल्यामुळे त्याला ते सहन झालं नाही. मग भगवंताला त्यानं बाहेर काढलं, तोंडातून बाहेर काढलं त्या बागड्यानं. आणि मग भगवंतानं त्याच्या दोन्ही चोची अशा धरून आपल्या काडीसारख्या तोडल्या आणि त्या बकासुराचा वध केला. बोले गोपाल कृष्ण भगवान की. आगासूर नावाचा दैत्य आला. आगासूर म्हणजे पुतना, आणि हा बकासूर जो आहे ना बागडा, त्या पुतना आणि बकासूर यांच्या लहान भाऊ होता तो आगासूर, त्याचं नाव. आजगराच्या रूपानं आला होता. त्याने असं तोंड मोठं केलं होतं, सगळे गोपाळ त्याच्या त्या तोंडामध्ये गेले. त्यांना वाटलं काय गो आहे की काय, आतमध्ये गेले सगळे गोपाळ. आणि मग सगळे आतमध्ये गेल्यानंतर त्यानं तोंड बंद केलं. बोला राधे राधे. आणि ते तोंड बंद केल्यानंतर सगळे घामाघूम झाले आणि विनंती करू लागले, देवा आता काय करायचं. पण भगवान आहे, जिथे कृष्ण आहे तिथे काही अवघड नाही. मग भगवंतानं आपलं स्वरूप वाढवायला सुरुवात केलं. एवढं स्वरूप वाढवलं, शेवटी तो गुदमरून आघासूर मेला. महाराजांनी वर्णन केलं, अगम घरिठा मारिले बाळपणे, अगम घरिठा मारिले बाळपणे, अगम घरिठा मारिले बाळपणे, अगम घरिठा मारिले बाळपणे, अवघे दैत्य खानी बुडविले, अवघे दैत्य खानी बुडविले, अवघे दैत्य खानी राधे राधे. उडविले, अवघे दैत्य खानी उडविले, उडविले, उडविले. हात वर करा. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. राधे 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 राधे.
अशा पद्धतीने सर्व गोपाळ भगवान कृष्ण परमात्मा त्यांच्या समवेत वृंदावनामध्ये लीला करतात. एक धेनुकासूर नावाचा दैत्य येतो पहा, धेनुकासूर. ताडवनामध्ये ना एक ताडवन होतं, तिथं सुंदर अशी फळं होती, मधुर मधुर फळं होती. तो फळं कोणाला खाऊन देत नव्हता. गाढव होता, गाढवाच्या रूपातला होता तो धेनुकासूर, गाढवाच्या रूपात होता. फळे खाऊन देत नव्हता तो. भगवंतानं त्याच्या दोन्ही पायांना धरून त्या झाडांमध्ये आपटून आपटून मारला आणि त्यावेळी तो ताडवन सगळा स्वतंत्र झाला. मग कोणीही त्या वनामध्ये जाऊन ते फळं खाऊ लागले. धेनुकासुराचा त्या ठिकाणी वध केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग ज्याला आवडेल त्यानं जे फळ खायचंय ते फळ त्या ठिकाणी ते खाऊ लागले. असं सगळं आनंदामध्ये चालत असताना एक दिवस काय झालं, ब्रह्मदेवाला भगवान कृष्णांचं हे सहन झालं नाही. एवढ्या लहान वयामध्ये भगवान अशी लीला करतात आणि ती लीला भगवंताची ब्रह्मदेवांना सहन झाली नाही. आणि म्हणून ब्रह्मदेवानं काय केलं, सगळे गोपाळ सगळे वासरं जे वृंदावनात ते गाया चारायला जे गेले होते ना, ते सगळे काय केले त्यानं, सगळे नेले ब्रह्मदेवानं सत्यलोकात. आणि मग हे सगळे नेल्यानंतर भगवंत शरणागत येतील आणि ब्रह्मदेवाला विनंती करतील माझी माणसं सोडा वगैरे, असं ब्रह्मदेवांचा गैरसमज होता. ते गर्वात होते, पण हे निर्माणच करतेत ब्रह्मदेवाला नाही का. करी सृष्टीची रचना नाभी जन्म चतुरानना, हे जग हे वाखानी मदरा, ते हे लेकर उतायाचे. ब्रह्मदेव भगवंताचे पुत्र आहेत. असे भगवान लीला करणारे भगवंतानं परत आहे असे सगळे गोपाळ तयार केले, गाया आहे अशा तयार केल्या, वासरं आहे अशी तयार केली. 1 वर्ष सगळे आहे असे केले. सगळे घरी जायचे, सगळ्यांचा व्यवहार जसाच्या तसा सर्वोच्च ठरल्याप्रमाणे व्हायचा. आणि मग शेवटी ब्रह्मदेवांना 1 वर्षानं कळलं, अरे बापरे हे आपण चुकीचं केलं. आणि मग शेवटी ब्रह्मदेव शरण आलेले आहेत. ब्रह्मदेवांचा मोह त्या ठिकाणी नाहीसा केलेला आहे. शेवटी ब्रह्मदेव सुद्धा भगवान कृष्ण परमात्म्यांची स्तुती करतात. सुंदर अशा प्रकारची स्तुती आलेली आहे. ब्रह्मदेव स्तुती करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग अशा प्रकारे हळूहळू भगवान वाढू लागतात. आता 6 वर्षाचे होतात भगवान. आणि मग असेच वृंदावनामध्ये त्या गाया राखताना भगवान परमात्मा एक दिवस चेंडू फळी खेळत होते. बोला राधे राधे. चेंडू फळी म्हणजे काय माहिती का, बॅट बॉल, क्रिकेट जगप्रसिद्ध खेळ झाला हा. त्या या खेळाचे संस्थापक कोण आहेत, भगवान कृष्ण आहेत. मग ते चेंडू फळे खेळत होते. आणि खेळता खेळता भगवान परमात्म्यानं तो चेंडू असा उडवला म्हणता. तो चेंडू उडाला आणि त्या यमुनेच्या डोहामध्ये पडला. त्या यमुनेच्या डोहामध्ये एक कालिया नावाचा सर्प आहे. कालिया तो त्या डोहामध्ये राहत होता. आता तो कालिया तिथे का राहत होता, गरुडाचं त्याचं भांडण आहे. पहा, गरुड आहे ना सापांना त्या ठिकाणी मारून टाकतो. पण एका शंभरी ऋषींनी गरुडाला शाप दिला होता की तू फक्त यमुनेमध्ये येऊ शकत नाही, म्हणून तो सेफ्टी जागा म्हणून त्या कालियानं तिथं वास्तव्य केलेलं होतं. आणि मग तो चेंडू त्या ठिकाणी आणायला भगवान जातात. आपण इथे गवळण म्हणला असतो, आपल्याला वेळ नाही. बोला राधे राधे. आणि आतमध्ये भगवान गेले, चेंडूच्या निमित्तानं गेले आणि त्या चेंडूच्या निमित्तानं जाऊन त्या कालिया नागाच्या डोक्यावर भगवान परमात्म्यानं तांडव नृत्य केलेलं आहे. म्हणून एक गवळण आहे बघा, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले रे, मुरली सुनाने वाले, हाथों में लकड़ी कांधे कवरिया, गवा चराने वाले, मोर मुकुट पीतांबर शोभे,
कालिया मर्दन वाले रे मुरली सुनाने वाले हो मुरली सुनाने वाले जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा धीरे से बजाना मुरली बजाने वाले हो बंसी बजाने वाले हो मुरली सुनाने वाले बजाने वाले मुरली सुनाने वाले कालिया मर्दन भगवान की कालियाच्या डोक्यावर भगवान परमात्मा तांडव करतात अशी कालिया मर्दन लीला भगवंतानं त्या ठिकाणी केलेली आहे. प्रचंड मोठा दावा नल पेटलेला आहे. तो 12 गाव अग्नी भगवान परमात्म्यानं गिळल्याची आख्यायिका भागवतम मध्ये आलेली आहे. एक प्रलंबासूर नावाचा एक दैत्य आलेला आहे पहा. त्याला बळीराम दादाने मारला बरं का. कशा मारला सांगू का. खेळ चालला होता. असा खेळ होता जो हारेल ना तो जिकेल त्याला खांद्यावर घ्यायचं त्यानं आणि निश्चित ठिकाणी तिथपर्यंत त्यानं ते राज्य घ्यायचंय. आता समोर चिंचेचं झाड आहे. त्या चिंचेच्या झाडापर्यंत त्यानं खांद्यावर घेऊन त्याला तिथपर्यंत जायचं. मग तो प्रलंबासूर जो आला होता ना गोपाळाचं रूप घेतलं होतं त्यानं आणि तो खेळामध्ये हटकून हारला. मुद्दामून हारला. हारल्यावर त्याच्यावर आलं राज्य. मग बळीराम दादा त्याच्या खांद्यावर बसले. आता ते चिंचेचं झाड गेलं तरी हा पळतच राहिला. म्हणजे ठरलेलं ठिकाण गेलं तरी हा पळतोय. मग मात्र बळीराम दादांना कळलं की हा खोडी करतोय बरं का. हा कोणीतरी दुष्ट आहे. मग असं वजन वाढवलं बळीराम दादांनी. वजन वाढवलं आणि एकच ठोका त्याला मारला आणि एका भुक्कीतच त्याला त्या ठिकाणी मारून टाकला. अशा पद्धतीने प्रलंबासुराचा त्या ठिकाणी वध होतो. होय गोपाल कृष्ण भगवान की. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या दैत्यांना भगवान मारतात. पुन्हा वृंदावनामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी वेणू वाजवतात. भुलविले 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 वेणू ना दे 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 भुलविले 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 वेणू ना. टाळी टाळी वाजवा टाळी. भुलविले 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 वेणू ना दे भुलविले 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 वेणू ना दे भुलविले भुल भुलविले भुल भुलविले वेणू ना दे. हो एक वेणुगीत आलेलं आहे. वेणुगीत म्हणजे भगवान परमात्मा बासरी वाजवतात. बन्सी वाजवणारे भगवान बन्सी वाटामध्ये भगवान बासरी वाजवतात. त्या बासरीचं गीत आहे. बन्सी गीत गाते. कोणीतरी विचारलं त्या बन्सीला का ग मुरली आम्ही सगळं भगवान परमात्म्यापासून लांब आहे तू मात्र देवाच्या पार ओठापर्यंत का बरं. आदरी धरोनी वेणूबाई ग हो वेणू वाजवी लागून वेणू नाही वा वेणूबाई ग हो. तू एवढी देवाच्या पार ओठापर्यंत कशी काय. मग तिनं सांगितलं मी सरळ आहे. सरळ माझं काम आडवं नाही. पहिलं लक्षण सांगितलं मी कशी आहे. बासरी सरळ असते ना. दुसरं ती म्हणली आतमध्ये मी पोकळ असते माझ्या आतमध्ये गाठ नाही. आपलं गाठीनेच भरलेलं आहे नाही आतल्या गाठीचं म्हणतात ना तसं ती म्हणली मी आतमध्ये माझ्या गाठ नाहीये. तिसरं ती म्हणली मी स्वतः बोलत नाही मला कोणीतरी वाजवावी लागते. तो भगवान मला वाजवतो. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी आणि शिकविता धनी वेगळाच आहे. आपलं कसं होतं आपल्याला कोणी नाही बोललं तरी आपलं वाजतं. बोला राधे राधे. मुरली वाजवावी लागते. आणि चौथं कारण मधुर वाजते. मृद मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनो नंदाचा मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू हो. भगवान मधुर अशा प्रकारची
वेणू वाजवतात. भागवतमध्ये 4 प्रकारचे गीत आलेत. एक वेणू गीत आले, दुसरं गोपी गीत आलेलं आहे, तिसरं भ्रमर गीत आलेलं आहे, चौथं युगल गीत आलेलं आहे. आपला वेळ संपत आलेला असल्या कारणास्तव आपण ती सगळी गीतं झाली असं समजून भगवंतानं एक लीला केली, वस्त्रहरण लीला. ऐका बरं का, भागवतकारांना कळलेला कृष्ण, गावातले जे भजने भजन करतात ना त्यांना कळलेला कृष्ण, तमासगिरांना कळलेला कृष्ण. हा प्रत्येकाचा कृष्ण वेगळा आहे बरं का, लक्षात ठेवा. कृष्ण तत्व समजून घेण्यासाठी तो बोध प्राप्त झाला पाहिजे. तत्वमसी महाबोध वाक्याचा अनुग्रह झाल्याशिवाय तो भगवान कळणार नाही, त्याची लीला कळणार नाही. या वस्त्रहरण लीला कोणी कोणी काम भावनेनं पाहतं, कारण त्या सगळ्या गवळणी नग्न अशा प्रकारच्या आहेत आणि भगवान परमात्मा त्या नग्न स्त्रियांच्या सर्व वस्त्रांना घेऊन कुठे जातो? कळंबावर जातो, कळंबाच्या झाडावर जाऊन बसतो. तर याला कोणीतरी कसल्या प्रकारचं वेगळं वेगळं वळण लावतं. पण ज्यावेळी वृंदावनात जातो ना त्यावेळी याचा अर्थ कळतो. का भगवान परमात्म्याने ती वस्त्र घेऊन झाडावर गेले होते? याचं कारण भगवंत सांगत होते, अरे गंगेत स्नान करताना ना विवस्त्र स्नान करू नका, नग्न स्नान करू नका, त्या तीर्थाचा अपमान होतो. स्नान करत असताना त्या तीर्थामध्ये थुंकू नये, लघुशंका करू नये त्या तीर्थामध्ये. आपली जी घातलेली वस्त्र आहेत ना ती परत आंघोळ करून आल्यानंतर परत तिथं धुवू नये, हे तीर्थांचं लक्षण आहे. म्हणून भगवान परमात्मा त्यांना सबक देतात, त्यांना खडसावून सांगतात, यापुढे कधी आणि यमुनेमध्ये नग्न न्हावू नका. ही लीला आहे भगवंताची, आपण त्याला वेगळ्या नजरेनं पाहतो. म्हणून तमासगिरांना कळलेला कृष्ण हा वेगळाच आहे. त्यांनी तर त्याचा बाजारच मांडला त्या देवाचा. हो मावशी, त्या फुलांवर बसू नका सांगतात ना लोक, इकडे पुढे या, जागा आहे भरपूर, तिथं बसू नका. कोणाला तरी तिथं बसवा ना, मी म्हणलो तर मगाशी तिथं कोणतरी बसा, समोर तिथून एंट्री होणार आहे. बोला राधे 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 राधे. इथं समोर भरपूर जागा आहे ना. बोला राधे 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 राधे. वस्त्रहरण लीला भगवान परमात्म्यानं केलेली आहे. पुढे जाऊन भगवान इंद्र यज्ञ निवारण त्या ठिकाणी करतात. हे सगळे व्रजवासी काय करायचे? एक यज्ञ करायचे, इंद्र यज्ञ करायचे. त्या इंद्राचा यज्ञ करायचे. त्यांना वाटायचं इंद्राची पूजा केली की पाऊस पडतो. मग भगवंतानं काय केलं? सर्वांना समजून सांगितलं, बाबा इंद्राची काय पूजा करू नका, पूजा कोणाची करा? गोवर्धनाची करा. आज गोवर्धन लीला सुद्धा आपल्या कथेमध्ये येणार आहे. म्हणजे गोवर्धनाची पूजा करा. या यज्ञाला उगाच खर्च करण्यापेक्षा गोवर्धनाची पूजा करा. का गोवर्धनाची पूजा करायची? तर हा गोवर्धन आपल्याला चारा देतो आणि मग गायांनी तो चारा खाल्ला की मग गाया आपल्याला दूध देतात. हे भगवंतानं पटवून दिलं, समजावून सांगितलंय भगवंतानं. आणि मग गोवर्धनाचीच पूजा भगवंतानं चालू केली. ती गोवर्धनाची पूजा चालू केलेली इंद्राला मात्र सहन झाली नाही. इंद्रानं पूजा बंद झाल्यामुळे रागाने मेघाच्या सावर्तक नावाचा जो गण आहे त्याला सांगितलं, 7 दिवस असा पाऊस पाड, असा पाऊस पाड. एकही मनुष्य तिथला वाचला नाही पाहिजे व्रजभूमीतला. एवढा पाऊस पाड, एवढा पाऊस पाड, कोणी वाचलंच नाही पाहिजे. मग तो पाऊस पडल्यानंतर जसं आपण पावसामध्ये छत्री धारण करतो ना, छत्री धारण करतो ना, तसं भगवंतानं तो गोवर्धन करंगळीवर उचलला. एक गवळण आहे, आमच्या गुरुजींनी शिकवले मला, पानसरे गुरुजी. तुम बिन मोरी कौन खबर ले रे, तुम बिन मोरी कौन खबर ले रे, गोवर्धन गिरधारी
गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी. मीराबाई महाराजांची ही गवळण आहे. तुमपि मोरी कौन खबरले गोवर्धन गिरधारी. ज्यानं गोवर्धन धारण केला, निळोबराय म्हणतात ना, गिरी गोवर्धन येणे उचलेला हो. हो, गिरी गोवर्धन भगवान परमात्मा उचलतात. असा उचलला की जणू काही छत्रीच धरलेले सगळे व्रजवासीय त्या गोवर्धनाच्या खाली भगवंतान ठेवले. 7 दिवस पाऊस पडला पण एकालाही पावसाचा एक टिपका सुद्धा लागलेला नाहीये. आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा गोवर्धन धारण करतात. 7ही दिवस पाऊस पडतो पण कोणी भिजलेलं नाहीये, म्हणजे कोणाला संकट पडलेलं नाहीये. आणि मग अशा पद्धतीनं इंद्रांचा त्या ठिकाणी गर्वहरण केला जातो. याला गोवर्धन लीला म्हणतात. गोवर्धन धारण भगवान की. अशा प्रकारे भगवान परमात्मा गोवर्धन त्या ठिकाणी धारण करतात. मग कृष्णांच्या या प्रभावाचं सर्व गोपाळ नंदबाबांशी चर्चा करतात. आणि ती चर्चा करताना ते गोपाळ म्हणतात, काय प्रभावशाली बालक आहे म्हणले तुमचा, हे नंददेवा, काय कारण याचं? यानं गोवर्धन उचललेलं आहे आणि आपल्यावर कृपाच केली. त्यावेळी नंदबाबा सांगतात, अरे मी सगळ्यांना सांगतोयच ना, गर्गमुनी आलेच होते आणि गर्गमुनींनी सांगितले होते की हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे, प्रत्यक्ष भगवंताचा अवतार. हा ब्रह्मविधीचा जनिता गे, हा ब्रह्मविधीचा जनिता. हो, थांबा थांबा, म्हणताल का महिला मंडळ, म्हणाल का? हो, जरा महिला मंडळांवर कॅमेरा धरा. अनिकेत महाराज म्हणा, मोठ्यानं म्हणायचा, तुमचा आवाज आला पाहिजे. हे गायक म्हणणार नाहीत, तुम्ही म्हणायचे. हा ब्रह्मविधीचा जनिता गे, हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. हे बालाजी महाराजांसाठी जरा टाळ्या वाजवा. आज मृदुंगमणी बदलले. असा वजनदार गडी बसवलाय आज. बोला राधे 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 राधे. हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. त्या यशोदे गवळणींना सांगावं, अरे हा ब्रह्मदेवाचा जनिता, ब्रह्मदेवाचा बाप आहे. गोपाळांना नंदबाबा सांगतात, अरे मी तुम्हाला सांगतोयच ना, मग गर्गमुनींनी सांगितलं होतं हा प्रत्यक्ष देवाचा अवतार आहे. मग इंद्रदेवाला सुद्धा गर्वहरण झाल्यानंतर मग इंद्रदेवानं काय केलं, भगवान कृष्णांचा अभिषेक केलेला आहे. स्वर्गातली कामधेनू गाय आणली, तिच्या दुधाने, आणि ऐरावत जो आहे ना, त्या ऐरावताला आकाशगंगा आणायला लावलेली आहे. आकाशगंगेचं जल, कामधेनूचं दूध, अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याचा अभिषेक केलेला आहे. गंगाजलार्पणं समर्पयामि, दुग्धं समर्पयामि, महाअभिषेकं च करिष्ये गोपाल कृष्ण भगवान की. असा भगवान इंद्रदेव त्या ठिकाणी अभिषेक त्या ठिकाणी करतात. अभिषेक कुठं गेला? अभिषेक शूटिंग काढतो का काय कोणाच्या ऐकणाऱ्यांची? बोला राधे 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 राधे. महाअभिषेक त्या ठिकाणी झालेला आहे. एक दिवस नंदबाबा द्वादशीचं पारणं फेडत होते. पारणं फेडायला गेले पण ते जरा लवकरच गेले, पाठे 3 वाजताच गेले, म्हणजे अवेळ होती ती. मग त्या का वरुणाच्या सेवकानं काय केलं, नंदांना वरुण लोकात नेलं अवेळी स्नानाला आल्यामुळे. मग भगवंतानं वरुण लोकात जाऊन नंदबाबांना सोडून आणलेलं आहे. काही मुलं बापांना वृद्धाश्रमात टाकतात,
वृद्धाश्रमात टाकतात. आणि माझ्या भगवान कृष्णानं एक लीला अशी केली की जो वडील वरून लोकात नेला होता तो सोडवून आणला. म्हणजे आपण भगवंताच्या या आदर्शाकडे पाहावं. जर बाप आपला कुठं गेला असेल तर त्याला सोडून आणावा. बोला राधे राधे. त्याला वृद्धाश्रमात पाठवू नये. भगवान वडिलांना त्या ठिकाणी स्वतंत्र करतात. ही एक लीला भगवंताची आहे. वयाचे 8 वर्ष भगवंताचे होतात. एक सुंदर लीला होती, तिला रासलीला म्हणतात. आणि मग त्या रासलीलेचं वर्णन आले. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. 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 नंदाच्या कान्हाने केला नवला चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. हो, आता ही रासलीला म्हणजे फार श्रेष्ठतम लीला आहे बरं का. कशाला म्हणतात रासलीला? दिव्य प्रेमाचं नृत्य. एकदम प्रेमानं नाचायचं याला दिव्य नृत्याला त्या रासलीला म्हणतात. आता या रासलीलेचा असा संदर्भ आहे की इथे फक्त एकच गडी आणि अनेक स्त्रिया. एक गडी कोण? फक्त कृष्ण परमात्मा. बोला राधे राधे. आमचे माऊली महाराज गवळे आलेले आहेत बरं का. आणि सपत्नीक आलेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती लक्ष्मी वहिनी आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा जरा. आणि एकट्या नाही आल्या, आपल्या कन्येला घेऊन पुत्राला घेऊन आलेले आहेत. सहकुटुंब आलेले आहेत. त्या संपूर्ण कुटुंबाचं मोठ्या प्रेमानं टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि मोठ्या प्रेमानं म्हणा राधे राधे. म्हणलं आज महाराजांची काय हजेरी लागते का नाही, पण जरा येण्याचं कारण आपल्याला कळलंच असेल नाही का. मंडळी घेऊन यायला एवढा वेळ लागतोच. बोला राधे राधे. अशी रासलीला आहे की त्या रासलीलेमध्ये एक एक कृष्ण एक एक गवळण. हो, प्रत्येक गवळणींच्या मध्ये एक भगवान कृष्ण परमात्मा आहे. राधेच्या अतिशय प्रमुख उपस्थितीमध्ये तो क्रीडा भाग आहे. त्याला रासलीला म्हणतात नाही का. राधा आणि तो मुरारी क्रीडता ती कुंजवनी. कृष्ण डोलत 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 आले राधे मंदिरात नाही का. अखंड प्रेमाची धारा आहे राधा. शुकाचार्यांनी संपूर्ण भागवतम मध्ये राधेचं नाव घेतलेलं आलेलं नाही का. अखंड प्रेमाची धारा म्हणजे राधा आहे. आणि राधेचं नाव का नाही घेतलं? राधेचं नाव घेतलं शुकाचार्यांना 6 महिन्याची समाधी लागते. म्हणजे जर आपल्याला अशी समाधी लागली तर परीक्षेचा उद्धार कसा व्हायचा. अखंड प्रेमाची धारा, श्रेष्ठतम भक्ती राधा. आमच्या मंडळीचं नाव संगीता आहे बरं का. पण योगायोगानं मी तिला राधा म्हणतो का. रागा रागामध्ये माणूस काही पण म्हणतं ना. संगीता, संगा, संगू, सांगाड कधीतरी होईलच ना राग आल्यानंतर. मग तसलं काय व्हायला नको म्हणून आपलं राधे राधे. बोला राधे राधे. आणि तुमच्या गावामध्ये अडकलो म्हणून नाही तर आज आमच्या राधेचा बड्डे कळतो ना तुम्हाला. आणि तो बड्डे असताना महाराज तुमच्या गावात राहिलाय. बोला राधे राधे. ती म्हणली ये घरी मग बघते तुझ्याकडे. अवघड आहे. आमदार खासदार कीर्तनकार पण बायको पुढं गपकार. ती म्हणली आता या करू तुमचा अभिषेक नाही. राधे राधे. तर आपल्या सर्वांच्या वतीनं सावडेकरांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. मी राधा सांगत होतो. अखंड प्रेमाची धारा या नाम राधा. वृंदावनामध्ये गेला तर एक महात्मा आहेत. त्यांचं नाव आहे प्रेमानंदजी महाराज. यूट्यूबला सर्च करा. काय त्यांचं प्रेम आहे महाराज. काय भक्ती आहे. त्यांच्या 2 किडण्या फेल आहेत. त्या किडण्यांना एका किडनीला नाव दिले राधा. राधे राधे. एका किडनीला नाव दिले राधा, एका किडनीला नाव दिले कृष्ण. दोन्ही किडण्या गेलेले पण एवढं प्रेम भगवंताच्या.
त्या प्रेमानंद महाराजांनी ती राधा भक्ती जगाला दाखवून दिली. सोशल मीडियाच्या द्वारे अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचे ते महाराज आहेत प्रेमानंद महाराज. बोला राधे 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 राधे. अखंड प्रेमाची धारा या नाम राधा. आणि ती राधा त्या संपूर्ण रासलीलेमध्ये श्रेष्ठतम अशा प्रकारची म्हणजे प्रमुख नायिका. मग तिथे फक्त कृष्ण परमात्मा, अन्य कोणी पुरुष नाही. महादेवांना एक दिवस वाटलं आपणही ते रासलीलेत गेलं पाहिजे, नृत्य केलं पाहिजे. आले तिथं, पण त्या गवळणींनी काही येऊन दिलं नाही. भगवान परमात्म्यांना विनंती केली अंतर्मनातून, देवा मला सुद्धा तो आनंद घ्यायचा आहे. मग म्हणले एक करा, तुम्हाला बाई व्हावं लागेल, बाई गवळण व्हावं लागेल. आणि म्हणून भगवान शंकर स्त्री झालेले आहेत, गोपी झाली. म्हणून महादेवांना तिथं गोपेश्वर नाव पडलं. बोले गोपेश्वर भगवान की. महादेव महिला झाले आणि त्या ठिकाणी त्या रासलीलाचा त्यांनी आनंद घेतलेला आहे. आपण रासलीलेवही भरपूर बोललो असतो, परंतु आपल्याला कथा पुढे न्यायची आहे. मुख्य रासलीलेतील राधा आहे, लक्षात ठेवा. मग नामदेव आप्पा शामगावकर म्हणायचे, काल्यात बाई नाही आणि रास क्रीडेत गडी नाही. बोला राधे राधे. काला सगळ्या गड्यांनी केला आणि रास क्रीडा कोणी केली? सर्व महिलांनी केली. तिथं एकच गडी, भगवान कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की. पुढे भगवान 9 वर्षाचे होतात. एक सुदर्शन नावाचा एक आजगर आहे. शिवरात्रीचा महोत्सव करून अंबिका वनामध्ये सगळे नदी किनारी, त्या ठिकाणी नदी किनारी झोपलेले आहेत नंदादी सर्व गोपाळ. आणि तो आजगर आला आणि सगळ्यांना गिळायला निघाला, परंतु भगवंताच्या पायाचा स्पर्श झाला. तत्क्षणी तो आजगराचा उद्धार झाला आणि तो एका गंधर्व रूपामध्ये आला. कारण त्याला सौंदर्याचा अहंकार होता. बऱ्याच लोकांना सौंदर्याचा अहंकार असतो. मी लई सुंदर आहे, म्हणजे मी नाही बरं का. आता मला शनी अमावस्याला बघितलं की माझं काम होतं, म्हणजे तुमचं काम होतं. आपण काही सुंदर नाही, पण काही सुंदर माणसं त्यांना फार अहंकार असतो. आता आमच्यात एक अभिषेक आहे बघा, फार सुंदर आहे. किती सुंदर आहे पहा. अभिषेक महाराज हात वर करा बरं. केला का हात? बघा ना किती सुंदर आहे, बघा ना. पण अहंकार लय मोठा बाबा सौंदर्याचा. गडी पावडर लावल्याशिवाय कथीला येत नाही. बोला राधे राधे. हे पुरुषाचं नटणं, हे पुरुषाचं सौंदर्य. आणि तसा त्याला त्या सौंदर्याचा अहंकार होता त्या गंधर्वाला. नाही तुम्ही काय राग मानू नका, तुम्हाला सुंदर म्हणलो मी. हो, त्या गंधर्वाला अहंकार होता, मी लई सुंदर आहे. तो याला त्याला म्हणत, मी कसा दिसतो, मी कसा दिसतो. त्या का ऋषींनी शाप दिला होता त्याला की तो आजगर होशील. मग तो शाप मागितला, तो म्हणले कृष्णांच्या पायाचा स्पर्श झाल्यानंतर तुझा उद्धार होईल. बोला सुदर्शन वध करणाऱ्या गोपाल कृष्णांचा जय जयकार असो. शंखचूड उद्धार. गवळणींना पळवून घेऊन चालला होता एक शंखचूड. त्याच्या डोक्यामध्ये ठोसा मारून त्याला त्या ठिकाणी मारला आणि त्या शंखचूडाचा उद्धार केला. केशी नावाचा दैत्य आहेत, योमासूर नावाचा दैत्य आहेत, त्यांना सुद्धा भगवान परमात्म्यानं मारलंय. तो योमासूर गवळ्याचं रूप घेऊन आला होता, त्याला त्या ठिकाणी मारलेला आहे. केशी घोड्याचं रूप घेऊन आला होता, त्यालाही भगवान परमात्मा मारतात. आता अशी सगळी मारामारी होती, सगळी माणसं राक्षस मारतात. क्रूर लोकांना लावलेलं आहे कंसानं. त्या क्रूर लोकांना लावलेलं आहे. त्या क्रूर लोकांना कृष्ण काही आकळला जात नाही, म्हणून एका आक्रूर नावाच्या संतांना त्या ठिकाणी आता कंस त्या ठिकाणी लावतात. म्हणजे त्याला घेऊन या. एक मोठा धनुष्य यज्ञ होणार आहे. त्या धनुष्य यज्ञामध्ये तुम्ही माझे भाचे आला पाहिजेत. म्हणून आतापर्यंत क्रूर लोकांकडून काम होत नाही, म्हणून आक्रूर असणाऱ्या त्या आक्रूरांना त्या ठिकाणी भगवंतानं त्या ठिकाणी लावलेला आहे. सुंदर असा सोन्याचा रथ आणि तो सुंदर असा शृंगार केलेला रस घेऊन आणि आक्रूर महाराज वृंदावनामध्ये येतात. आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याला विनंती करतात, हे कृष्ण भगवान बलराम, तुम्हा दोघांनाही यज्ञासाठी, धनुष्य यज्ञासाठी कंसानं त्या ठिकाणी बोलवले. आता त्याला कंसाला कृष्णांना मारायचंच होतं समोर, म्हणून कंसानं काय केलं,
बोलवलं केलेलं आहे. मग आले सांगायला अक्रूर महाराज, चला तुम्हाला बोलवलंय. मग अक्रूर महाराजांच्या समेत भगवान निघालेले आहेत. भगवान जाणार हे कळलं वृंदावनातलं त्या लोकांना. शिवरंजनी राग ह सारे ग पद सा पद सारे ग रे गरे साध सा. त्या वृंदावनातले सर्व गोपाळ गवळणी सांगतात, हे अक्रूरा नको नेऊ भगवान, अक्रूरा नको नेऊ भगवान, अक्रूरा नको नेऊ भगवान, अक्रूरा नको नेऊ भगवान, अक्रूरा. वृंदावनीचा सकल जनाना, वृंदावनीचा सकल जनाना हे एवढे जीवदान अक्रूरा नको नेऊ भगवान. अरे अक्रूरा आमचा प्राण घेऊन जाशील तू, नको नेऊ देवाला. त्या गवळणी येतात, यशोदेला म्हणतात. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे हो मजला. अक्रूर उभासे बाई ग साजनी, या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. गवळणी हो हो आवर्त घ्या, अजून बरंच आहे. या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. त्या गवळणी सगळ्या म्हणतात, बोले नंदाची पट्टराणी सद्गतीत होऊनी. यशोदा माता रडून सांगतात, मथुरेशी चक्रपाणी जातो की साधनी. मथुरेला भगवान चाललेले आहेत. आणि मग त्या अक्रूराला शिव्या द्यायला लागल्या त्या गवळणी. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडीला, का घात करू आला वदिशी सकळा. अक्रूरा तुझे नाम तैशीच करणे. अरे तुझं नाव अक्रूर आहे ना, खरंच क्रूर आहे, तू नावासारखाच आहे. आणि मग रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, भूमी पडल्या व्रजवाळी, कोण त्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. काय तो प्रसंग आहे. एवढ्या त्या गवळणी रडल्यात, एवढ्या रडल्यात, त्या रडण्यानं संपूर्ण चिखल झालेला त्या वृंदावनामध्ये. संपूर्ण चिखल झाला. एवढ्या रडल्यात त्या सांगतात, नका जाऊ देवा, नका जाऊ. भगवान सांगतात, मी पुन्हा येईन. बोला राधे राधे. भगवान जे जातात ना ते त्यांना सांगून जातात, मी पुन्हा येणार आहे, काही काळजी करू नका, मी पुन्हा येणार आहे. पण भगवान पुन्हा येणार म्हणाले, पण परत वृंदावनात आले नाहीत. आजही वृंदावनातले लोक म्हणतात भगवान गेले नाहीत. लक्षात ठेवा. मग म्हणताल तुम्ही गेलेले कोण? म्हणले क्रिया कृष्ण गेले. जे क्रिया करतात ना ते कृष्ण गेले, पण जे लीला कृष्ण आहेत ते आजही वृंदावनामध्ये आहेत. आजही वृंदावनामध्ये ते भगवान आहेत. ते माधव आजही लीला करतात, आजही ते भगवान इथेच आहेत. ते कुठे गेले नाहीत. त्या गोपाळांची ती भावना आहे, त्या व्रजवासियांची ती भावना आहे. पण भगवान गेले, पण मी पुन्हा येईन म्हणून गेले. लक्षात ठेवा. गेले. चला अक्रूर रथ चालवत आहेत. आलेत मथुरेमध्ये आले. तिथे एका धोब्याला वस्त्र मागतात. तो धोबी काही वस्त्र देत नाही म्हणून त्या धोब्याला त्या ठिकाणी मारतात. राजवस्त्र अंगामध्ये धारण करतात. पुढे कुब्जा येते. 3 ठिकाणी वाकडी ती कुब्जा. ती उठणे घेऊन आली होती. ती कंसाला उठणं लावायची. भगवान परमात्मे तिला हे सुंदरी म्हणतात. ती म्हणली मला आणि हे सुंदरी, आम्ही 3 ठिकाणी वाकडीन मला सुंदरी म्हणतात. भगवान म्हणतात मी म्हणलो ना तो सुंदर होणार. स्पर्श केल्या क्षणी कुब्जेशी रथ झाला, मनमोहन मुरली वाला, नंदाचा अलवेला हो, नंदाचा अलवेला हो,
म्हटलं अजून काहीतरी सांगा बरं का पूजे माता, अजून सांगा, असं सांगा तसं. पण हा बाबा ना एवढा विचित्र आहे ना. कोण 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 घड्याळ, म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही, पण हे घड्याळ हे पळत राहतं. तो कथाकारांचं वैरी आहे बरं का. माझा तर पक्का वैरी झाला ह्या कथेपासून. बोला राधे राधे. त्या कुब्जेला भगवान परमात्मा सुंदर करतात. ती कुब्जा म्हणजे प्रथम जन्मातली पद्मा आहे. आमच्या शिवाजी मांढरे महाराजांच्या नातीचं नाव पद्मा आहे बरं का. कुठे पद्मा? पद्मा आली ना. हा वा वा, तो का तिकडे. बोला राधे राधे. पहिल्या जन्मामधली पद्मा, दुसऱ्या जन्मात कुब्जा, तिसऱ्या जन्मात कैकईची दासी मंथरा, आणि चौथ्या अवतारात चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनीन, पाठी मागे डोळे लावून उभी ती जनाबाई महाराजांचा हा चौथा अवतार. असे 4 अवतार झालेले आहेत. जसे नामदेवांचे 4 अवतार आहेत ना, सत्ययुगामध्ये प्रल्हाद, द्वापारामध्ये उद्धव, त्रेतायुगामध्ये अंगद आणि कलियुगामध्ये नामदेव, तसे जनाबाईंचे हे 4 अवतार. ते कुब्जा तिला सुंदर अशा प्रकारे करतात. चला, आणि अशा पद्धतीने तो धनुष्य यज्ञ केलेला आहे. तो धनुष्याची पूर्ण पूजा वगैरे करून तो धनुष्य संरक्षक ठेवलेला आहे. तिथे कोणी सैनिकांनी जाऊ नये, कारण जो धनुष्य मोडेल त्यानं त्याच्या हातूनच कंसाचा वध होणार आहे. मग भगवान तिथे गेले, सर्व सैनिकांना मागं सारलेलं आहे, आणि तो धनुष्य घेतला, आणि तो धनुष्य घेऊन जसा ऊस मोडावा तसा तो धनुष्य त्या ठिकाणी भगवंताने मोडून टाकलेला आहे. जसं ते जानकाच्या तिथे रामप्रभूंनी धनुष्य मोडलं ना, तसं कृष्ण परमात्म्याने ते धनुष्य मोडलेले, लक्षात ठेवा. आणि कृष्ण परमात्म्यानं ते धनुष्य मोडलं, आणि त्या धनुष्याचा असा टणत्कार झाला, असा आवाज झाला. त्या आवाजानं मात्र कंस असा घाबरलेला आहे. घाबरलेला कंस पाणी पिताना सुद्धा त्या पाण्यात कृष्ण दिसतो, जेवताना सुद्धा त्या अन्नामध्ये कृष्ण दिसतो. इकडे तिकडे कृष्ण, जिकडे पाहिल तिकडे कृष्ण. आता त्याची कृष्ण स्थिती झाली, आणि तो मनामध्ये म्हणू लागला, आता माझा घात होणार म्हणजे होणार. अशी ती झटापट अशा प्रकारची आहे. एक कोवल यापीड नावाचा हत्ती त्या ठिकाणी आलेला आहे. त्या हत्तीची सोंड तोडली, आणि त्या हत्तीनं प्रहार करायला सुरुवात केली. भगवान कृष्ण परमात्म्यानं त्या सोंडेनंच त्या हत्तीला त्या ठिकाणी मारला, बेदम मारलेला आहे. त्या हत्तीवर जो माहूत होता, त्या माहूतासकट त्या हत्तीला त्या ठिकाणी भगवान परमात्मा मारून टाकतात. त्याला यम सदनाला लावतात. मग काय, ती झटापट अशी सुंदर अशा प्रकारची होते. जबरदस्त अशा प्रकारचं ते युद्ध. चानूर नावाचा राक्षस येतो. त्या चानूर नावाच्या राक्षसाला भगवान कृष्ण त्या ठिकाणी मारतात. आणि मग इकडे मुष्टिक आणि बलरामांचं युद्ध होतं. बलराम मुष्टिकाला मारून टाकतात. चानूर मुष्टिक दोन्ही मारतात. तिथे अनेक प्रकारचे पैलवान होते. कूट नावाचा पैलवान होता, शूल नावाचा, तोशल नावाचा, हे सगळं राक्षस पैलवान होते. ते मल्लयुद्ध खेळत होते. भगवान परमात्म्यानं त्या सगळ्या पैलवानांना चितपट केलं. सगळे पैलवान चितपट झाले, आणि मग मामा पळत आला. पळत आलेला मामा जोरात पळत आलेला आहे, असं त्याच्या केसाला धरलेलं आहे, आणि केसाला धरून एकच अशी बुक्की मारली, अशी बुक्की मारली, अशी बुक्की मारली. तत्क्षणी कंसाचा त्या ठिकाणी वध झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की. हे पहा, लग्नाला कोण लागतो? महत्वाचा कोण असतो? मामा. आपण मामा जिवंत ठेवून लग्न करतो, पण भगवान कृष्ण लग्न करतात ते मामाला मारून. बोला राधे राधे. राधे राधे. कंसाला त्या ठिकाणी मारलेला आहे, म्हणून त्यापासून ते श्लोक म्हणतात, वसुदेव सुतम देवम कंस चानूर. कंसाला चानूराला भगवान परमात्मा त्या ठिकाणी मारतात. अशा प्रकारे कंसाचा त्या ठिकाणी वध होतो. आणि मग काही काळ भगवान पुढे जाऊन गुरुकुलामध्ये प्रवेश करतात. गुरुकुल म्हणजे कुठं? उज्जैनला. आपण गेलो होतो ना सगळे. तो उज्जैनचा आश्रम आहे बघा, माऊली महाराजांनी आपल्याला नेलं होतं. त्या उज्जैनमध्ये सगळ्या 14 विद्या 64 कला भगवान तिथे पारंगत होतात. तिथे त्यांचा एक मित्र आहे सुदामा, अतिशय प्रेमाचा मित्र आहे. ब्राह्मण होता तो गरीब घरातला होता. तो मित्र बलिराम दादा आणि त्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात. भगवान परमात्म्याला काही शिकायची गरज नाही, पण आपण शिकावा म्हणून भगवान लीला करतात. बोला राधे राधे. राधे राधे. गुरुदक्षिणा द्यायची. मग काय करायचं? मेलेला पुत्र, मृतपुत्र आपल्या गुरूंचा, तो गुरुदक्षिणा म्हणून त्या ठिकाणी सांदीपनींना दिला. तो मृतपुत्र भगवान परमात्मा आणून देतात. आणि मग असा काही प्रसंग येतो. भगवान त्या
वृंदावनामध्ये जी काही लीला केली त्या लीलेचा आठव करतात आणि मग येतात भक्त उद्धव. हे उद्धव, मुझे वृंदावन बिसरत नाही. उद्धवा, मला त्या वृंदावनाची आठवण येते. त्या वृंदावनाची आठवण येते. ती यशोदा माता, तो नंद, त्यांची आठवण येते. धाय मोकलून भगवान कृष्ण रडतात. त्या गवळणी, तो गोप, त्या गोपाळांचा आनंद, त्यांची भक्ती, हे मला सगळं आठवतं. आणि म्हणून मला त्या गोपाळांची, त्या गवळणींची, वृंदावनाची आठवण होते. भगवान कृष्ण सांगतात, मुझे वृंदावन विसरत नाही. मला ते वृंदावन विसरत नाही. मला तिथे त्या लोकांचा प्रेम भाव, त्या लोकांची भक्ती आठवते. जा म्हणले उद्धवा, माझा निरोप घेऊन जा. चला, उद्धव महाराज जात आहेत. जाताना भगवान सांगतात, ही माझी काळी घोंगडी घ्या, माझी काळी घोंगडी आणि माझा तो मोर पीस घेऊन जा. रथामध्ये बसून उद्धव वृंदावनामध्ये जातात. वृंदावनामध्ये गेल्यानंतर त्या रथातून उतरतात. रथातून उतरल्यानंतर ते भगवंताचे सगळे गोपाळ, ते मित्र, तनसुका, मनसुका, ते पेंद्या वगैरे सगळे, तो तनसुका म्हणतो, कोण आले रे? अरे म्हणले, काळी घोंगडी, मोर पीस, कोणते कृष्णच दिसतो वाटतं. जा जा म्हणले तुम्ही, मला नाही त्याचं दर्शन घ्यायचं. फसवतोच म्हणले, खोटा आहे तो, मला नाही त्याचं दर्शन घ्यायचं. हे म्हणले, तसं काही करू नका, आपला भगवान आहे तो. अरे म्हणले, आत्ता गाठ घे त्याची, थोड्या वेळ बोल आणि मग नंतर तू रुसायचं बघ. आलाय कधीच्या काळातून. चला, सगळे तिथं जातात, पाहतात तर काय, दुसराच माणूस आहे कोणतरी. कोण आहे रे तो? म्हणले, मी उद्धव आहे. उद्धव? कोण उद्धव? आम्ही भगवंताचा मित्र आहे, भगवंताचा एक सेवक आहे. मित्र आहे, सेवक आहे. बर, कशासाठी आलास म्हणले इथे? म्हणले, देवाचा निरोप घेऊन आलोय. कोणत्या देवाचा? म्हणले, कृष्णाचा. आम्ही नाही ओळखत म्हणले त्याला. काय भक्ती असेल त्यांची, किती भोळी भक्ती हो त्यांची. म्हणले, काय त्याला कळत नव्हतं का? मित्र लावलाय, स्वतः यायला काय झालं त्याला? आणि मग ते उद्धव म्हणतात, ते बाकीचं जाऊ द्या बाबा, तो नंदाचा आणि यशोदेचा वाडा कुठे सांगा. एक गोपाळ आला आणि तो सांगू लागला, चला चला मी तुम्हाला दाखवतो. एक पाट वाहत होता पाण्याचा. तो पाण्याचा पाट वाहत होता. तिथे गेला आणि म्हणला, हा पाण्याचा पाट वाहतोय ना, हा जिथे संपेल ना, तिथे नंद यशोदांचा वाडा आहे. हे काय गटर लाईन नाही, हे काय घाण पाणी नाही, कसलं पाणी आहे? भगवान कृष्ण ज्यावेळी वृंदावन सोडून मथुरेमध्ये जातात ना, त्यावेळीपासून रोज सगळे गोपाळ गवळणी इथे नंदाच्या वाड्यात येतात आणि एवढे रडतात, त्या रडण्याचा वेगळा हा प्रवाह रोज वाहतो. ते पाणी, ते रडलेलं पाणी आहे. या पाण्याच्या दिशेनं जा, नंद वाडा तुम्हाला भेटेल. जातात उद्धव तिथे. जातात तिथे गेल्यानंतर यशोदा मातेला आवाज देतात, यशोदा मैया, यशोदा मैया. तो आवाज ऐकल्यानंतर यशोदा मैया बाहेर येतात. म्हणतात, अरे कालवा करू नको, माझा लाला झोपलेला आहे. बोला, राधे राधे. आई अंतःकरण होतं ते, तिच्या लक्षातच नाही की कृष्ण मथुरेला गेलाय. उद्धव सांगतात, अहो कृष्ण तर मथुरेत आहे. अरे बापरे, हा माझ्या लक्षातच नाही. तो नटखट कृष्ण वेड लावून गेलाय आणि असं वाटतं की तो आता आहेच. कोणाचा तरी आवाज येतोय, कोणतरी बोलतोय म्हणून नंदबाबा आले. नंदबाबा आले आणि विचारतात, कोण आहे रे? म्हणले, मी उद्धव आहे. कोण उद्धव? म्हणजे कृष्णाचा मित्र आहे, दास आहे, सेवक आहे. मग अरे खांद्यावरली घोंगडी कोणाची आहे तुझ्या? म्हणले, हे कृष्णाची. जे घोंगडी घेतली बिलगली. धाय मोकलून नंदबाबा रडू लागले. धाय मोकलून नंदबाबा रडतात आणि रडत 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 त्या घोंगडीला घेऊन जाऊन भगवान नंदबाबा आपल्या खोलीमध्ये जाऊन झोपतात. ते झोपलेले नंदबाबा पाहिल्यावर यशोदा म्हणते, बरं झालं बाबा तो उद्धव आला, बरं झाला आला.
काय सांगायचंय बाबा तुला? जसा कृष्ण गेलाय तसे आज एक दिवस सुद्धा नंद बाबा झोपलेले नाहीत. एक दिवस सुद्धा नंद बाबा झोपलेले नाहीत. बरा तू आलास, कृष्णाची काही खून घेऊन आलास, ती घोंगडी घेऊन आलास. ती घोंगडी पाहिली आणि रडू लागले नंद बाबा आणि झोपले. बरं झालं, चल. उद्धव गेले. कोणीतरी झोपलं की आपण पाय चेपतो ना, नंदबाबाचे पाय चेपू लागला उद्धव. आणि पाय चेपता चेपता खाली पायाकडे पाहिलं, टाचेकडे, तर टाचा उरलेल्या होत्या, चिरा पडलेल्या होत्या. जसे आमच्या माऊली महाराजांच्या चिरा पडलेल्या आहेत पायाला. आम्हाला ते काशीला ट्रिपमध्ये जाताना कळलं ना, ते मी पाहिलंय. कष्ट करणाऱ्या माणसाच्या चिरा पडतात. बोला राधे राधे. त्या चिरा पडलेल्या उद्धवानं पाहिल्या आणि उद्धव म्हणू लागला, या चिरा कशामुळे पडल्यात? यशोदा मैया सांगते, जसा कृष्ण मथुरेला गेला ना, तसा एकही दिवस नंद बाबानं पायामध्ये पायतान घातलेलं, चप्पल घातलेली नाही. फार मोठा प्रसंग आहे तो. ब्रह्मज्ञान सांगायला आलते उद्धव महाराज, त्यांनाच ब्रह्मज्ञान समजलं तिथे. बोला राधे राधे. राधेकडे आले, राधेला बोलू लागले. राधेनं ब्रह्मज्ञान उद्धवांना सांगितलं. आता तो प्रसंग मोठा आहे, त्याला 3 तास लागतील. बोला राधे राधे. दशम स्कंद संपला जातो. उद्धव गोपी संवाद संपतो. दशम स्कंदाच्या उत्तरार्धामध्ये आपण प्रवेश करतो. जरासंधाचं युद्ध, द्वारका निर्माण, 17 वेळा कृष्णांवर चालून येणारा तो जरासंध, कंसाचा सासरा. आता जावाय मारल्यानंतर सासऱ्याला दुःख होणारच ना. आस्ती प्राप्ती ह्या कंसाच्या ज्या पत्न्या आहेत त्यांनी कृष्ण परमात्म्याला आणि त्याला ठेवू नका असं सांगितले जरासंधांना. पुढे ती काल यवनाची कथा येते, मुचकुंदाची कथा येते. आपण कधी वेळ आला तर परत सांगू. मोठ्या भावाचं लग्न केलं जातं म्हणून मोठा भाऊ बलराम दादा यांचं लग्न त्या ठिकाणी आता होत आहे. मोठ्या भावाचा विवाह अनर्थ देशाचा राजा रैवत यांची कन्या रेवतीच्याशी बलरामदादांचा त्या ठिकाणी विवाह होतो. बलरामदादांचा विवाह संपन्न होत असता येते कथा रुक्मिणी स्वयंवराची. बोला राधे राधे. आपल्या कथेतली आजची शेवटची कथा रुक्मिणी स्वयंवराची. एक मंगलाष्टका म्हणली जाते. आता पंचम मध्येच घेऊ. राजा भी मक रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुना गुणा नुपवरा कोणाशी म्या देई जे. सुंदर मंगलाष्टक आहे. त्याचा अर्थ असा आहे, राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी. विदर्भ कन्या, त्या भीमक राजाची, भीष्मक राजाची कन्या आहे, तिचं नाव रुक्मिणी. जी लक्ष्मी सांगितलं होतं ना कौंडण्यपुराशी तुम्ही जावे, त्या कौंडण्यपुराच्या भीमक राजाची कन्या रुक्मिणी तिचं नाव. आणि त्या रुक्मिणीला 5 भाऊ होते. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली असे तिला 5 भाऊ होते. त्या भावांचं म्हणणं होतं की रुक्मिणीचं लग्न शिशुपालाशी लावावं. जय विजयाचा शिशुपाल वक्रदंत आहेत ना, आता हा 3रा अवतार, त्या शिशुपालाशी लग्न लावायचं. ते भाऊ म्हणायचे लग्न लावायचं शिशुपालासंग. आणि भीमक राजाला विचारलं ना, तर भीमक राजा म्हणायचा लग्न लावायचं रुक्मिणीचं कोणाशी? कृष्णाशी. आणि रुक्मिणीला विचारलं ना, का ग रुक्मिणी तुझं लग्न कोणाशी लावायचं? तर ती म्हणायची कृष्णाशी. आणि कोणी म्हणलं ना शिशुपालाशी, तर ती यमकामध्ये उत्तर द्यायची. यमक आहे का कसं आहे? ती म्हणायची श्रीकृष्ण नवरा नवरी मी, म्हणजे लगेच लग्न करायला तयार. पण शिशुपाल नवरा नवरी मी त्याच्या संग लग्न नाही करणार. शिशुपाल नवरा नवरी मी, पण कृष्ण नवरा नवरी मी. बोला राधे राधे. एका सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडून कृष्ण परमात्म्याचं वर्णन ऐकलेलं होतं. भगवान सुंदर आहेत, कर्तृत्ववान आहेत. असे 36 वर्षाचे भगवान कृष्ण 36 वर्षाचे होतात. संपूर्ण बाल लीला संपवून भगवान 36 वर्षाचे होतात. आणि ते 36 वर्षाचे भगवान त्या भगवंताचं फक्त श्रवण केलं. भगवंत पाहिलेला नाहीये, पण ते श्रवण केलं की सुंदर आहे,
पराक्रमी अशा प्रकारचा आहे. आणि मग त्या सुदेव ब्राह्मणाकडून ते भगवंताचं वर्णन ऐकलं आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी म्हणू लागल्या, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू. हा रुक्मिया मजला शिशुपाला दे, जे तू काय करू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू. एवढं कृष्णाबद्दलचं प्रेम त्या ठिकाणी तिचं निर्माण झालं. मग ती ब्राह्मणाकडून कथा ऐकून ब्राह्मणालाच एक पत्र दिलं आणि पत्रामध्ये श्लोक लिहिले. असं पत्र दिलं की कृष्णा, मी अन्य तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशी मला राधे राधे अन्य कृष्णाशिवाय अन्य कोणाशी मी लग्न करणार नाही. मला लग्न तुमच्याशीच करायचंय. तुम्ही मला घेऊन मला त्या ठिकाणी पळवून घेऊन जायचंय. जगातलं सगळ्यात पहिलं लव लेटर जिसने लिखा उनका नाम आहे रुक्मिणी माता. लव लेटर म्हणजे प्रेमपत्र. आणि शेवट लिहिलं, जर नाही न्यायला आले तो हम रेल्वे के नीचे नाही, रेल्वे के नीचे नाही तर मी जीव देईन, आत्महत्या करीन, असं त्यांनी लिहिलं. त्याच्या त्या संस्थापिका आहे. आजही प्रेमपत्र लिहिताना शेवटी तो मायना लिहावाच लागतो बरं का. मला नाही न्यायला आला ना तर मी काय करील, आत्महत्या करीन. बोला राधे राधे. आणि मग सुदेव ब्राह्मण पत्र घेऊन येतात, कृष्णांना देतात. कृष्ण ते पत्र वाचतात. तिनं पत्रात असं लिहिलंय, माझ्या बंधूंना काही होता कामा नये, पण मला तुम्ही पळवून घेऊन जायचे. मग त्यासाठी तुम्ही काय करा, विवाहाच्या आदल्या दिवशी आम्ही कुलदेवतेच्या भवनीच्या दर्शनाला जातो. मोठी मिरवणूक असते, फार लवाजमा असणारे सैनिक असणारे, पहारा असणारे, पण त्याच्यातूनही तुम्ही मला त्या ठिकाणी गिरिजा मातेच्या दर्शनाला जाताना मला घेऊन जायचं आहे, पळवून घेऊन जायचं आहे आणि मला त्या ठिकाणी तुम्ही पळवून घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे भगवान कृष्णांना पत्रामध्ये तिनं त्या ठिकाणी लिहून दिलं. आणि मग काय ठरल्याप्रमाणे भगवंताकडे ते पत्र जातं. ते पत्र वाचून भगवान दारुक नावाचे आपल्या सारथ्याला सांगतात, आपला रथ काढा. आणि मग भव्य दिव्य अशा प्रकारची ती मिरवणूक आणि त्या सर्व मिरवणुकीमध्ये रथ तयार केलेला आहे. आणि देवीच्या दर्शनाला चाललेली ती रुक्मिणी माता, त्या रुक्मिणी मातेला कृष्ण परमात्मा रथामध्ये बसवतात, म्हणजे पळवून घेऊन रथात बसवतात. भगवान तिथून पळून जातात. पण तिथून पळून जाताना त्यांच्या मागे शिशुपाल, त्याचे सहकारी राजे, रुक्मी, तिचा भाऊ, हे सर्वजण त्याच्या मागे कृष्णाच्या मागे लागतात. परंतु तिथे योगायोगानं बलरामदादांना माहिती होतं आता हे पळवापळवीचं काम म्हणल्यावर भांडणं तडणं आलीच, भांडणं होणार, म्हणून बलरामदादा संपूर्ण सेना घेऊन आलेलेच होते. तिथं फार मोठ्या स्वरूपात युद्ध झालं. त्या युद्धामध्ये रुक्मी भगवान कृष्ण परमात्म्याच्या पर्यंत जातात. भगवान कृष्ण त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात रुक्मिणी माता म्हणतात, माझ्या भावाला काय मारायचं नाही. मग त्याचा अपमान कशा पद्धतीनं करतात तर केसाचे पाठ वगैरे काढून त्यांचा त्या ठिकाणी अपमान करतात, पण रुक्मीला मारत नाहीत. अशा पद्धतीनं रुक्मिणीला भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये आणतात. अशा पद्धतीने आता रुक्मिणी माता द्वारकेमध्ये त्या ठिकाणी येतात. भैरवी आणि मग अशा पद्धतीनं द्वारकेत आल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्यांचं हे रुक्मिणी सहितचं पहिलं लग्न अगदी विधीपूर्वक त्या ठिकाणी होतं. ऐसे वर को क्या वरू जो जन्मे और मर जाए, वरिये गिरधर लाल को जुड़लो अमर होई जाए. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा लो, मेहंदी लगा लो, मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना. अक्षदा वाटा, सगळ्यांना टाळी वाजून कृष्ण रुक्मिणी यांचं स्वागत करायचंय. टाळी वाजवा. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा लो,
सखियो मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा लो मुझे सुंदर सजा दो, मेहंदी लगा लो मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना 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 दो। सत्संग में मेरी बात चलाई, तेरी बात चलाई, सदगुरु ने मेरी किनरे सगाई, गुरु ने मेरी किनरी सजाई, सत्संग में मेरी बात चलाई, सत्संग ने मेरी बात चलाई, सत्संग में मेरी बात चलाई, सत्संग ने मेरी बात चलाई, सतगुरु ने मेरी किनरे सगाई, सत्संग ने मेरी किनरी सजाई, सतगुरु ने मेरी किनरे सगाई, गुरु ने मेरी किनरी सजाई, उनको बुला के हाथ लेवा तो करा दो, उनको बुला के हाथ लेवा तो करा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना, मुझे श्याम आओ आओ दुल्हन बना, ताड़ी वाजवा ताड़ी वाजवा, सुंदर की दुल्हन बना, आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा लो, मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना लो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना लो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना लो। अक्षदा वाटा सगळ्यांना, काका कुठे पुंडे काका, पुंडे काका चला, चला महाराज चला, महाराज या, काकडे महाराज या, काकडे महाराज, माऊली महाराज गवळी चला, माऊली महाराज हो या, दोन मामा चला, मामा दोन मामा चला टोपीवाले, दादा 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 दुल्हन बना दो मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो। गोपाल कृष्ण भगवान की जय रुक्मिणी माता की जय। लग्नाला सुरुवात करायची का, वाजंत्री आलेत ना, हे वाजंत्री काल 8 दिवस झाला आले, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमः चिन्तामणि ठेवुरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरान् जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभलग्ने। सावधान राजा भीमकरुक्मिणी सनयने देखो निचिंता करी ही कन्या सगुणा गुणा नृपबरा कोणा समी देईजे आता एक
विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर म्हणे रोक्मा पुत्र वडील तयासी पुसणे कोर्या शुभमंगल शुभ लग्न सावधान या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा च्युत शंकरा प्रभुतिवी देवे सदा वंदिता समा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा पूर्या सदा मंगल शुभ लग्न सावधा गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षुप्रा वेत्रवती महाशुर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण पूर्ण जल एक समुद्र सहिता पूर्या सदा शिवमंगल सावधान काकडे आता सावधान समय महाराज म्हणा साधा समी पैसे वाग्वादान करा पदार्थ घटिका संपूर्ण नियासे भवेस गुरुचे पदम भुज धरा तिथी स्मरा आदर दोपासी कुलदैवता वधूवरा पूर्या सदाची मंगलवदर्यास तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्र इंद्रबलं तदेव विद्याबलं तदेव ज्योतिर्वेदे स्मरामि गोपाल कृष्ण भगवान राधा रानी की रुक्मिणी माता की थांबा 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 हार घालून घ्या हार घालून घ्या हार घाल पहिलं लग्न होऊ द्या हार घालून घ्या चला हार घालून हा पहिला कोणी घालायचा हा गोपाल कृष्ण भगवान की हा चला घाला गोपाल कृष्ण भगवान की अरे यांनी नाव पाठ केलेत का नाही जाऊ द्या मी घेतो आंब्यात आंबा हापूस आंबा आमची संगीता राशींची जगदंबा राधे राधे हो काकडे महाराज नाव घेतात काकडे महाराज करमाळ तालुक्यामध्ये सावडी माझं गाव जाधवांची कन्या केली लताबाई तिचं नाव घ्यावं लागेल
जय पांडुरंगा विठ्ठला हरी. वा 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 जनीचं नाव घेतो भारती महाराजांच्या मंदिरी. वा 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 वा. राधे राधे. हा बघा आता शिवाजी मांढरे शिवाजी मांढरे शिवाजी सगळ्याने मिळून आयर कुणाला करायचे असतील तिने आयराची नाव घ्या, नाव घ्या. कुणीतरी करा आणि आयर या ठिकाणी सुरू करा. या ठिकाणी अशोक महामोने यांच्याकडून 51 रुपयाचा आयर आताच्या या लग्नासाठी आलेला आहे. धन्यवाद.